हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी झालेली माझी तब्येत खराब, 2-3 दिवस झाले घसा खूप दुखते. त्याच्यामुळे सकाळी उठल्यावरती चहा घेण्याऐवजी हे मस्त हळदीचं पाणी घेतलेलं, कारण की थोडंसं घशाला रिलीफ मिळेल. आणि त्याच्यानंतर सगळं काम वगैरे आवरल्यानंतर इथे मी एंजलला तयार केलेलं मस्त, कारण तिला काढायची होती रील्स. प्लीज माझ्या चॅनेलवर जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि तिची ही रील्स चेकआउट करा, खूप छान झालेली आहे. आणि जसं एंजल करते ना तसं मिश्का करायला बघते. आणि लहान मुलांचं तसं असतंच, जे आपण करतो ते बघून ते ऑब्झर्व करतात आणि तसं करायचा प्रयत्न करतात. इथेही बघा, ती जर तयार होते तर तिला पण तशी क्लिप लावायचे होते, पण ते तिला माहिती नाही की तिला केस नाही आहेत. ते तिचं आम्ही टकलू केलेलं आहे, पण तरी तिला लावायचे. आणि जशी एंजलची रील्स आम्ही टी व्हीवरती बघायला घेतली, जशी एंजल करते तसं ती करायला बघते. आणि ही रील्स तुम्ही नक्की चेकआउट करा, खूप मस्त झालेली आहे. त्याच्यानंतर दुपारी जेवणामध्ये वांग्याचा रस्सा, चपाती असं बनवलेलं. मिश्काला इथे झोपवून आम्ही जेवण करायला घेतलं, कारण मिश्का असली की जेवायला देत नाही. आणि ती हल्ली सकाळी न झोपताय ना 12:30-1 पर्यंत पटकन झोपून जाते, आंघोळ वगैरे घातली की. आणि त्याच्यानंतर इथे तारक मेहता हे खूप गरजेचं आहे आम्हाला जेवताना बघणं. त्याच्यामुळे एंजलने इथे हे लावलेलं. आणि संध्याकाळच्या वेळेस मस्त झोप वगैरे काढून आता तिला सवय लागलेली. एंजल तिला थोडे दिवस झालं खाली घेऊन जाते सर्व तयारी करून, तर ती एंजलच्या मागे लागते, खूप मस्का मारते, दिद्दी दिद्दी खाली असं सगळं बोलून ती आता सगळ्या गोष्टींना बोलायला ट्राय करते. आणि ते सगळं एंजलला बोलून मग ती तयार झाली आणि दोघींनी मस्त मॅचिंगचे कपडे घातलेले, खूप छान वाटत होत्या. दोघी पण बाय करते, मला बाय करत होती, तिच्या बाबांना बाय करते. आणि तिचे पप्पा तर गेलेले गाडीवरती, पण कपडे घातले की तिला सगळ्यांना दाखवायचे असतात. काहीही घालू दे, जुनं जरी काही घातलं किंवा नवीन जरी घातलं तरी तिला दाखवणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे मग ते सगळ्यांना दाखवून मग ती खाली गेली, तिच्या बाबांना पण बाय करते बघा कशी. आणि त्याच्यानंतर आल्यावरती ह्या दोघी मँगो लवर आहेत. हे पहिलंच वर्ष आहे मिश्काचं की जे मँगो टेस्ट करते, पण तिला ते खाल्ल्याच्यानंतर एवढं आवडतं ना की तिला सारखं ते मँगो ज्यूस किंवा मग मँगो खायला आवडतं. आणि त्याच्यानंतर लागलेले मी जेवणाला इथे संध्याकाळी भाकर, चपाती असे दोन्ही बनवलेले, भाजी बनवलेली, डाळ होती. डाळ तर डेली झालेली, मुलींना आवडते म्हणून. त्याच्यानंतर जाऊन औषध आणली, कारण माझा घसा फार दुखत होता. आणि इथे ह्या तिघीजणी खेळत होत्या. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे आवरून भांडी वगैरे सगळी क्लीन केली. आणि मग संध्याकाळचं माझं जे रुटीन असतं ते आता एवढं गरम वाढलेलं आहे ना की मग आंघोळ करून मग दूध वगैरे तापायला ठेवलेलं. आणि मग हा माझा होता नाईटचा रुटीन. चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.